मतदान केल्यानंतर शाईऐवजी मार्कर पेन वापरल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे। मतदानानंतर बोटावरील शाई पुसली गेल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्तांकडून शाई तपासणीबाबत चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली। पालिका आयुक्तांकडे तक्रार आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आलेत। तर शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा, आयुक्तांनी या सूचना दिल्या। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण पंकज यांच्याशी बोलूया। पंकज, निवडणूक आयोग म्हणतोय 2012 पासून मार्कर वापरले जात होते, याबाबतचं नेमकं तथ्य काय आहे आणि आता निवडणूक आयोगाची महापालिकेची भूमिका काय? आणि आता अर्थात या सगळ्यामुळे मोठा गोंधळ होऊ शकतो। बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या अयोग्य आहेत, मात्र त्या घडू शकतात जर शाई पुसली जाते। विक्रांत, 2012 पासून जो दावा केला होता तो मार्कर निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरला जात होता शाई लावण्यासाठी, हे खरं आहे। आता जी शाई मार्करकडनं लावली जाते किंवा मार्करमधनं जी शाई दिली जाते ती काही ठिकाणी पुसल्या गेल्याचा दावा केला गेला। त्या बातम्या माध्यमांवरती प्रसिद्ध झाल्या आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी याची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। कशा पद्धतीने शाई पुसली जाते, कुठली शाई वापरली होती, खरंच शाई पुसली गेली का, ते मार्कर हे रेग्युलर वापराच्या मार्करापेक्षा वेगळे मार्कर्स आहेत का, या सगळ्या गोष्टीची तपासणी जी आहे ती शाई नक्की कसली होती ही केली जाणार आहे। आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आदेश दिलेले आहेत की हाताच्या बोटांवरती दिसेल आणि चिकटून राहील अशी गडद आणि ठळक शाई जी आहे ती लावा, अगदी वरवर लावू नका असं त्यांचं म्हणणं आहे। कुठे काही ठिकाणी अगदी पुसटशी शाई लावली जाते आणि त्याच्यामुळे गैरप्रकार होऊ शकतात। मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही चुकीचे मार्ग अवलंबले जाऊ शकतात, म्हणून आयुक्तांकडून हे आदेश दिलेले आहेत। ती शाई तपासण्याचे आदेश दिले की नक्की कशी होती, काय अडचणी ते सगळे तपासायला सांगितलेले आहे। बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या माहिती। शाईऐवजी बोटाला मार्कर लावल्यानं राज ठाकरेंनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। सत्तेसाठी गैरवापर सुरू असल्याची राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला, आरोप राज ठाकरेंनी। आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। मग आणि शाई पुसा, शाई पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाई पुसा, हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क करावं। आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं। ये लोग ने बहुत जगह पे पकड़ के भी दिए हैं पैसे, वीडियो भी निकले हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि कोई कार्रवाई होगी, क्योंकि पुलिस उनके हाथ में है, इलेक्शन कमीशन उनके हाथ में है, पूरी मशीनरी उनके हाथ में है। तो हम तो कोई उम्मीद नहीं करते कि कोई कार्रवाई की। कम से कम 10 फोन तो मैंने इलेक्शन ऑफिसर को किए कल रात भर, पुलिस ऑफिसर को रात भर फोन किए, लेकिन कोई कार्रवाई हुई नहीं। इलेक्शन कुछ जगह पे जो है मशीनें जो है लेट चल रही हैं, 7:30 बजे का समय। सब देखो, इसमें धांधली तो हो रही है। बाहर के जो बीएलओ जो है, बीएलओ के पास में जो नंबर लिख के लेते हैं वो अलग है, अंदर जाने पर अलग है, लोगों को फिर से बाहर भेजते हैं। तो इस तरह का खेल चल रहा है। अब देखते हैं इसमें कैसा होता है। अनेकांची नावं सापडत नाहीये, गणेश नाईकांना सुद्धा त्यांचं नाव सापडलं नाही। अहो, हा गोंधळ आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, हाच तर गोंधळ आहे आणि हा कित्येक दिवस आम्ही ओरडतोय, याच्यासाठीच ओरडतोय। मला असं वाटतं की ठीक आहे, आता निवडणुका होऊ देत, नंतर बघू। थँक्यू। विकास दा जेसोड ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हा सगळा गोंधळ सुरू आहे, आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून सांगतो की अशा प्रकारचा गोंधळ आहे, मात्र कोणी लक्ष दिलं नाही असे अनिल परब यांनी म्हटलंय। तर शाईऐवजी मार्कर लावलं जाते आणि मार्करची जी शाई आहे, जी बोटावर आहे, ती सहज पुसली जाते, अशा प्रकारचा दावा केला जातोय। हे खरं तर या संदर्भातला डेमो पुढारी न्यूजनं सुद्धा दाखवला। आपण हे दृश्य पाहतोय कशा प्रकारे ही शाई पुसली जाते आणि त्यामुळे अनेक असे प्रकार होऊ शकतात जे अनुचित आहेत, जे होणं अपेक्षित नाहीये लोकशाहीमध्ये। पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय।
महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आज मतदान होत आहे. मात्र मतदान करून बाहेर आलेले जे मतदार राजा आहेत त्यांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याचं त्यांनी ठळकपणे सांगितलेलं आहे. आपल्यासोबत ज्यांच्या बोटावरची शाई पुसलेली आहे ते साईनाथ आहेत. नक्की काय झालं, तुम्ही मतदान करून बाहेर आलात, ती शाई नेमकी कशी पुसली गेली? ती शाई जी प्रॉपर शाई असते ती नव्हती का, मार्करची होती? नेमका काय प्रकार घडला? मार्कर पेननी ती शाई लावण्यात आली होती आणि तुम्ही पाहता की मी साधं डेटॉलने हात धुतल्यानंतर ती शाई पूर्णतः पुसली गेलेली आहे. कुठलाही एसिटोन किंवा नेलपेंट रिमूव्हरचा वापर केलेला नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा ढिसाळ कारभार जो आहे निवडणूक आयोगाच्या विभागाचा आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाचा पुन्हा समोर आलेला आहे. म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना आवाहन केलंय की आपण सतर्क राहा आणि अशा पद्धतीने इतका आम्ही विरोध करून, इतके आक्षेप घेऊन, इतकं वारंवार सूचना देऊन सुद्धा निवडणूक विभागाकडून अशा पद्धतीचं ढिसाळ कारभार आणि कम्प्लीट मिस मॅनेजमेंट हे करण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, सैनिकांना आवाहन केलंय की आपण जर सतर्क राहा आणि प्रत्येक मतदार यांच्यावर लक्ष ठेवून राहा. तुम्ही असं आव्हान करताय सतर्क राहा, मात्र तुम्ही स्वतःच मतदान करून बाहेर आल्यानंतर हे बोटावरची शाई पुसली तर कसं ओळखणार असे मतदार तुम्ही? नाही, आमचे जे गटप्रमुख आहेत, जे पोलिंग एजंट आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत ते बऱ्यापैकी लोकांना ओळखतायत आणि मला असं वाटतं की कुठेही अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सगळेच सैनिक, मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील हे सतर्क आहेत. मतदान केंद्रावर जेव्हा तुमच्या बोटाला शाई लावली त्यावेळेस तुम्ही काही त्यांना जाब विचारला होता? हो, त्यांना मी म्हटलं की तुम्ही मार्कर पेननी लावताय, पण त्यांच्याकडे तोच होता. त्यांना शाई दिली नाही का? आता ते निवडणूक विभागाने विचारला पाहिजे. मार्कर काय सांगितलं त्यांनी? ना, मार्कर पेननेच वापरायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की या सगळ्याची शहानिशा ही निवडणूक आयोगाच्या विभागाने ही केली पाहिजे होती. यातून बोगस मतदारांचा आकडा वाढू शकतो का? हा संशयास्पद आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिलाय. शाई पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. पुण्याच्या धायरी प्रभाग 34 मधला हा सगळा प्रकार आहे. व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे. बघा, हा मुलगा आहे, तिची टोपी घातलेली आहे, तो समोरच्या महिलेच्या ओठाची शाई पुसतोय. आहे ते काढतो. बरं, शाही पासून परत हे मतदान करत होते का? काय मतदान तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना सोबत घेऊन भाजप उमेदवाराच्या बूथवर जाऊन शाई पुसण्याच्या लिक्विड संदर्भात जाब विचारला. बोटाची शाई पुसून दुबार मतदान करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी रुपाली चाकणकरांनी. ज्यांनी केलं त्यांनी पळवलं. हा बूथ आहे तो धायरी फाट्यावरचा बूथ आहे आणि ज्या बूथवरती लिक्विड घेतलेल्या हातामध्ये ह्या महिला आहेत, ह्याचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे. या महिलांकडे हे लिक्विड आहे, आणि मतदान करून बाहेर आल्यानंतर ह्या लिक्विडनी परत मी मतदानाचा हक्क बजावून आलो आहे. मतदानाची शाई ही नेलपेंट रिमूव्हरनं सहज काढली जाऊ शकते. मी स्वतःची शाई ही नेलपेंट रिमूव्हरनं काढून दाखवली आहे. सचिन सावंत यांनी, काँग्रेसचे प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांनी बोटावरची शाई नेलपेंट रिमूव्हरनं काढून दाखवली. थेट प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलं. पेन तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेल पॉलिश रिमूव्हरने काढली जाऊ शकते. आता माझ्या पत्नीने मला सांगितलं, मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे, ते आपण पाहून घ्यावं. आता आपण माझ्या पत्नीचं बघूया, तिचं कसं काढता येतंय ते. याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते, हे यातनं सिद्ध होतं.